बेदाणा आयात करून भारतीय पॅकिंगमध्ये विक्री करणाऱ्या राधेय कोल्ड स्टोरेजवर येत्या सोमवार दिनांक 5 जानेवारी रोजी राधिका आणि बटेजा कोल्ड स्टोरेजवर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश कराडे यांनी दिला आहे। तासगाव येथील काही कोल्ड स्टोरेज मालक आणि काही बेदाणा व्यापारी चीनचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे तासगाव येथे आणून तो भारतीय म्हणून विकत आहेत आणि हे बेदाण्याचे दर पाडण्याचे षडयंत्र आणून पाडण्यासाठी बेदाणा आयात करून भारतीय पॅकिंगमध्ये विक्री करणाऱ्या राधेय कोल्ड स्टोरेजवर येत्या सोमवार दिनांक 5 जानेवारी रोजी राधिका आणि बटेजा कोल्ड स्टोरेजवर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे। या मोर्चात द्राक्ष बागायतदार संघासह जे सहभागी होतील त्या सगळ्यांना सहभागी करून घेतलं जाईल असं सांगून खराडे यांनी म्हटलं आहे की जिल्ह्यात सुमारे 1.5 लाख एकरवर द्राक्ष शेती केली जाते, मात्र अवकाळी पाऊस, दरातील चढउतार, वाढलेले कीटकनाशकाचे दर, वाढलेली मजुरी, खते, वाढीव वीज बिल आणि यामुळे मोठ्या प्रमाणात द्राक्ष शेती काढून टाकली जाते आहे। ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा फटका द्राक्ष शेतीला बसतो आहे, त्यामुळे गतवर्षी आणि यंदा 50 ते 70% बागांना फळच आलेलं नाही आहे। थोड्याफार द्राक्ष बागांना चांगला माल आहे, त्यांना चांगला दर मिळतोय, तर मिरज, कवठे महांकाळ, जत, विजापूर आणि सोलापूरचा काही भागात मोठ्या प्रमाणात बेदाणा तयार केला जातोय आणि या बेदाण्याला यंदा 350 ते 400 रुपये भाव आहे। त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत। मात्र तासगाव आणि सांगली जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी सुमारे 100 कंटेनर म्हणजे सुमारे 2000 टन चीनचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे भारतात आयात केला। चीनचा बेदाणा 150 ते 200 रुपये किलोने मिळतो, तो थेट भारतात आणला तर त्यावर 100% आयात कर आकारला जातो। मात्र अफगाणिस्तान मार्गे आणला तर आयात कर लागत नाही। तो बेदाणा आयात करून भारतीय बॉक्समध्ये भरून तो भारतीय म्हणूनच विकण्याचे प्रकार सुरू आहेत आणि याचा पर्दाफाश द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकांनी केलेला आहे। त्यामुळे हा प्रकार उघडकीस आलेला आहे। त्यामुळे ज्या कोल्ड स्टोरेजमध्ये हा माल सापडला त्या राधिका आणि बटेजा कोल्ड स्टोरेजवर सोमवारी 11 वाजता हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं महेश खराडे यांनी म्हटलेलं आहे। चीनचा हलक्या क्वालिटीचा कमी दर्जाचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे आयात कर चुकवून सांगली आणि तासगावमध्ये काही कोल्ड स्टोरेज चालक आणि काही बेदाणा व्यापारी आणतायत आणि त्याचा पर्दाफाश नुकताच करण्यात आलेला आहे। त्यामुळं येत्या सोमवार दिनांक 5 जानेवारी रोजी राधिका कोल्ड स्टोरेज आणि बटेजा कोल्ड स्टोरेजवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं भव्य असं मोर्चा काढण्यात येणार आहे। हा मोर्चा वसंतदादा कॉलेज तासगाव येथून सुरुवात होईल आणि या मोर्चामध्ये द्राक्ष बागायतदार संघासह सर्वांनाच आम्ही सहभागी करून घेणार आहोत। या संबंधित तस्करी करणाऱ्या व्यापाराचा परवाना रद्द करावा, त्यांचा GST नंबर रद्द करावा आणि त्यांना बेदाणा व्यापारी असोसिएशन म्हणून काढून टाकावे, या प्रमुख मागण्या असतील। त्याचबरोबर बेदाणा बॉक्सचे निम्मे पैसे शेतकऱ्यांना द्यावेत, बेदाण्याचं पेमेंट 21 दिवसातच द्यावे, बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यात आलेला आहे, मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही, ती तात्काळ करावी, या प्रमुख मागण्यांसह हा मोर्चा काढण्यात येणार आहे। तरी सांगली जिल्ह्यातल्या सर्वच बेदाणा उत्पादक, त्याचबरोबर सोलापूर आणि विजापूर जिल्ह्यातल्या सर्व बेदाणा उत्पादकांना माझं आव्हान आहे की बेदाण्याचं दर पाडण्याचं हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी या व्यापाऱ्यांना ठेचण्याची गरज आहे आणि ते ठेचायचं असेल तर हा मोर्चा यशस्वी झाला पाहिजे। त्यामुळेच हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मोठ्या ताकदीनं या मोर्चात येत्या सोमवारी 5 जानेवारी रोजी वसंतदादा कॉलेजजवळ उपस्थित राहावे, अशा पद्धतीचं आव्हान मी या निमित्तानं करीत आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।